मुंबईसह देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी. सोन्याच्या किमती प्रचंड कमी. मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय. सोन्याच्या कमी किमती झाल्यामुळे सराफा बाजारामध्ये प्रचंड गर्दी. 5 तारखेपासून सोनं येणार एवढ्या किमतीवरती. जर या किमतीला सोन्याने जर टच केलं तर मात्र देशात प्रचंड सोने विक्री होणार. मोदी सरकारच्या निर्णयाचं सगळीकडून स्वागत. जाणून घेऊया 5 तारखेपासून महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सोनं किती रुपयांना मिळणार. 5 तारीख म्हणजे 5 फेब्रुवारी 2026 या दिवसापासून महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सोनं प्रचंड कमी. आज एका दिवसामध्ये सोन्याच्या किमती 50,000 रुपयांनी कमी झाल्यामुळे पुढील साधारणतः 2-3 दिवसामध्ये सोनं आणखी किती खाली येईल त्याचा आपण घेतलेला आढावा. सोन्याच्या किमती प्रचंड कमी होताना दिसून येत आहेत. देशातील सर्व बाजारामध्ये खळबळ उडवून देणारी घडामोड समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याच्या किमतीमध्ये अचानक मोठी घसरण पाहायला मिळत असून 5 तारखेपासून सोन्याच्या दरात प्रचंड उतरती कळा लागणार आहे. या घसरणीमागे केंद्रातील मोदी सरकारचा महत्वाचा आर्थिक निर्णय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि महाराष्ट्राने आणि केंद्राने आपलं केलेलं बजेट सादर यामुळे सध्या देशामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडत आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवरती गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात झालेली ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे. तर काही गुंतवणूकदारांची चिंता मात्र प्रचंड वाढली आहे. एका दिवसामध्ये करोडोंचं नुकसान काही गुंतवणूकदारांचं झालंय. खूप लोकांनी सोन्यामध्ये आपले पैसे गुंतवले होते, मात्र सोने एका 2-2 दिवसामध्ये 1-1 लाखाच्या खाली आल्यामुळे आता मात्र सगळ्यांचीच पंचायत झाली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 तारखेपासून सोन्याच्या बाजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विक्रीचा दबाव वाढणार आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे आणि बाजाराला दिलेल्या संकेतांमुळे सर्व बाजारामध्ये अपेक्षेपेक्षा वेगळी प्रतिक्रिया उमटत आहे. आयात प्रक्रियेबाबत सरकारकडून घेण्यात आलेले संकेत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात आलेली नरमाई हे भारत देशातील सोन्याचे प्रचंड विक्रीचे मार्ग आहेत. डॉलर रुपया विनिमय दरात झालेले बदल, रुपयाचा एकत्रित परिणाम यामुळे देखील महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड कमी झाल्या आहेत. सरकारकडून महागाई नियंत्रणाला प्राधान्य दिले असून गुंतवणूक भांडवल उत्पादनक्षम क्षेत्राकडे वळवण्याचा हा मोठा परिणाम आहे. त्यामुळे आगामी 5 तारखेपासून ते 10 तारखेच्या दरम्यान सोनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कसं असेल ते देखील आपण जाणून घेणार आहोत. सोन्यातील अति गुंतवणुकीवर अप्रत्यक्ष लगाम या धोरणामुळे बाजारात संदेश गेला की सोने दीर्घकाळ उच्च दरात राहणार नाही. याच अपेक्षेने अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आणि त्याचा थेट परिणाम किमतीवर झाला आणि लोकांनी सोनं खरेदी करणं बंद केलं. कारण की एवढी मोठी गुंतवणूक केली असताना जर एका दिवसामध्ये 1 लाख जर सोनं कमी होत असेल तर आगामी काळामध्ये सोन्याच्या किमती कवडीमोल होतील. यामुळे आता गर्दी कमी होत आहे. 5 तारखेनंतर देशभरातील सर्व बाजारामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे. सोने इतके स्वस्त पुन्हा कधी झालं नव्हतं. गेल्या 25 वर्षातला रेकॉर्ड सोन्याने आता मोडलाय. मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली, दागिन्यांच्या दुकानात चौकशी वाढली, लग्नासाठी खरेदी करणाऱ्यांमध्ये उत्साह वाढला. व्यापाऱ्यांच्या मते किंमत कमी झाली असली तरी मागणी अचानक वाढल्यामुळे बाजार पुन्हा सावरू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. ज्या गुंतवणूकदारांनी उच्च दराने सोने खरेदी केले त्यांच्यासाठी ही घसरण थोडी चिंतेची ठरली आहे. काहींनी तात्काळ विक्री करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला तर काही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून थांबण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड कमी झाल्यामुळे सर्वसामान्य महिलांना याचा न्याय मिळाला आहे. मोदी सरकारने म्हणजेच केंद्रीय वित्तमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प जाहीर केलं. त्या बजेटनुसार महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती 50,000च्या खाली येऊ शकतात. यामुळे पुढील 8 दिवस खूप महत्वाचे आहेत. सोन्याची घसरण ही कायमस्वरूपी नसते, मात्र सध्या बाजारामध्ये अस्थिरता जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा मोठा प्रभाव देशांतर्गत घडामोडींप्रमाणेच जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात नरमाई दिसून येत आहे. यामुळे जागतिक आर्थिक संकट येऊ शकतं. सोन्याच्या दरावरती आता आगामी काळामध्ये मोठा परिणाम देखील होऊ शकतो.
त्यामुळे सोने खरेदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूक करावी का तर नाही करावी असे तज्ज्ञांचं मत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार मागणी वाढल्यास पुन्हा दर चढू शकतात. म्हणजेच 5 तारखेपासून सुरू झालेली ही घसरण महत्वाची असली तरी बाजारात अजून अंतिम दिशा ठरत नाही. त्यामुळे आगामी 15 ते 20 तारखेपासून पुन्हा सोन्याच्या किमती वाढायला सुरुवात होईल असंही तज्ज्ञांनी म्हटलंय. 5 तारखेपासून सोन्याच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड घसरण ही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा जागतिक बाजार बदलांचा खूप मोठा एकत्रित परिणाम असल्याचं जाणवत आहे. त्यामुळे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती पुढील 5 दिवस अशाच कमी होतील असा खुलासा सध्या केला गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य महिलांना देखील याचा खूप मोठा फायदा होत असल्याचं यावेळी सांगितलं जात आहे. म्हणूनच मोदी सरकारचं सगळीकडूनच आनंद जल्लोषात स्वागत करत त्यांच्या पाठीमागे संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे. नरेंद्र मोदींनी एखादा निर्णय घेतला की तो निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि असाच हा सोन्याचा निर्णय आगामी काळामध्ये सोन्याच्या किमती आणखी कमी करायचा हा देखील निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सगळ्या गोष्टींपाठीमागे राजकारण जरी नसलं तरी सर्वसामान्य नागरिकांच्या पोटाशी आणि हाताशी सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे सोन्याच्या किमती आगामी काळामध्ये 50,000पर्यंत चांदीच्या किमती साधारणतः 1 लाखाच्या खाली की 1 किलो चांदी अशा इथपर्यंत पोहोचू शकतात असं तज्ज्ञांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय. त्यामुळे अजून सोनं कमी होईल याची आपण आता वाट बघूया. तुर्तास एवढंच, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.